नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ। अचलपुर, अमरावती डिस्ट्रिक्ट में अचलपुर तहसील है और यहाँ पर कुछ किसान मित्र जुड़े हुए हैं पिछले 4 साल से। और कंद की काफ़ी खेती होती है, उसके साथ साथ यहाँ पे बनाना पौध प्लांटेशन भी होता है। सुअरों की काफ़ी ज़्यादा समस्या होने के कारण चारों तरफ से अगर आप तार वगैरह नहीं लगाओगे तो सुअर फिर प्लॉट को पूरा गड़बड़ कर देंगे, उखाड़ उखाड़ के फेंक देंगे। और किसानों को तो कई सारी समस्याएं हैं, लेकिन ये सबसे बड़ी और महत्वपूर्ण समस्या किसानों के बीच में अभी जो समझ में आती है। दूसरा, यहाँ पर हेवी ब्लैक कॉटन सॉइल है। आप अगर देखोगे तो हेवी ब्लैक कॉटन सॉइल है और हेवी ब्लैक कॉटन सॉइल होने की वजह से ये मिट्टी पानी को पकड़ कर रखती है। थोड़ा सा मैं आपको इसी प्लॉट में जो समस्याएं आई थी और समस्या आने के बाद में जो परिणाम, मतलब जो ट्रीटमेंट करने के बाद में जो परिणाम और नतीजे निकल के आए, वो किसान के मुंह से ही सुनते हैं। दूसरा, यहाँ पर अचलपुर परतवाड़ा हमारे किसान कार्यशाला प्रतिनिधि है तुषार गभने जी, उनसे भी मैं मुलाकात करवाता हूँ। ये जहाँ पे पानी लीच आउट नहीं होगा, पानी रुका रहेगा, वहाँ पर ये वाली समस्याएं जाएगी। जैसे CMV कन्वर्टेड प्लांट, ये वाला अगर देखोगे ये सामने ही है। यहाँ प्लॉट में काफ़ी समस्याएं आई हुई थी, लेकिन प्लॉट को रिपेयर किया गया है, नहीं तो यहाँ पर प्लॉट नहीं दिखता। राम राम तुषार भाई, थोड़ा अपना परिचय बताइए, हम लोग कहाँ पर है और आप क्या प्रतिनिधित्व कर रहे हो, थोड़ा सा पूरा डिटेल्स समझाइए किसानों को। माझं नाव तुषार दिलीपराव गभने, राहणार अचलपूर, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र। माझा मोबाईल नंबर आहे 9373 095 498। तर हे आमचं क्षेत्र आहे, म्हणजे मी राहतो ह्या बाजूबाजून सर्व शेतकरी मित्र आमचे बंधू बांधव। तर आमच्या इकडे गेल्या समजा आम्ही शेती करत आहोत केळीची गेल्या 10 ते 12 वर्षापासून। तर मी स्वतः समजा अनुभव पण आहे आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून तुमच्यासोबत जे जुळलेलं आहे, 1 ते 1.5 वर्षापासून गणेश भाऊ तुमच्यासोबत जुळलो। तर त्यावेळेसपासून थोडासा याच्यात खर्चामध्ये आणि उत्पन्नामध्ये भरपूर सारा परिवर्तन आलेला आहे। म्हणजे खर्च कमी झालेला आहे आणि पुन्हा जे येणारी यील्ड आहे त्याच्यातनी चांगला जसं पर्सेंटेज वाढलेला आहे। तर मी स्वतःवर अप्लाय केलं समजा ते 5 ते 6 महिन्यात, त्याच्यानंतर मला चांगला रिझल्ट पण भेटला। आणि बाकी मग आमचे मित्रमंडळी आहे दुसऱ्या वर्षीपासून जसं सगळेजण जुळलेले आहे, तर त्यांना गेल्या ह्या 2 वर्षापासून CMV आणि सिगाटोगा ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत होता। आणि खतं टाकण्याची पद्धत, त्याच्यानंतर पाणी ओढण्याची पद्धत, टोटल जसं तुमच्या माहितीनुसार त्यांना मी तसं गाईडलाईनमध्ये ठेवलेलंच आहे। त्यांचे कोणतेही प्रश्न उत्तर आले, जिथपर्यंत माझ्या समजमध्ये आले तिथपर्यंत मी सॉल्व्ह करतो। त्याच्यानंतर थोडंसं मला कुठंतरी नाही समजलं तर मग मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून बरोबर, आणि ते करायला पण पाहिजे। तुमचं पण नाव वगैरे सांगा दादा, काय म्हणत होते तुम्ही? काय म्हटलं दादा? काय म्हणत होते? काही नाही, आणखी समजा त्यांचे पण काहीतरी प्रश्न होते, मी त्यांना सांगत होतो। तुमचे व्हिडिओ वगैरे पाहतच असते, त्यांना समजा कसं आपलं हे करायचं, काय करायचं, त्या गोष्टीची जसं ते मला स्वतः बोलून माझ्या हातून करून घेतात। तुमचा पण परिचय द्या दादा। माझं नाव नितीन अरुणराव मेहेरे, राहणार अचलपूर, जिल्हा अमरावती। आमचा व्यवसाय आहे केळी बाग शेतीचा। बस तुमच्या माहितीनुसार आम्ही व्यवसाय केळीचा करतो आम्ही। बरोबर, आणि ॲक्च्युअल काय आहे, आता यांनी थोडीशी तुमच्या भागाची कमांड सांभाळलेली आहे। तर मेन महत्त्व काय आहे, सूत्रसंचालन, की केळी लागवड करत असताना किंवा कोणतंही क्रॉप लागवड करत असताना आधी तिची माहिती असणे फार महत्त्वाचं आहे। माहिती म्हणजे काय, की नुसती माहिती नाही, तिचा पूर्ण सारांश, तिचा डाटा माहिती असणे फार महत्त्वाचं आहे। जसं केळीला काय ऑथेंटिक पॅरामीटर्स आहेत, किती बाय कितीवर लागवड झाली पाहिजे, पाणी किती दिलं गेलं पाहिजे, त्याला कोणत्या वेळेला लागवड झाली पाहिजे, मग लागवड करताना तिला ग्राफ किती ठेवला गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा उलाढाल। कारण कसं असते, तुमच्या एकाच गावामध्ये अचलपूरमध्ये जर बघितलं तर चारी बाजूला कमीत कमी हजारो हेक्टर जमीन आहे। आता एक सारखी जमीन आहे का हजारो हेक्टर? नाही। आता मला सांगा, गावाच्या पांडीवर म्हणजे माथ्यावरती माती अलग, दुसरीकडे माती अलग,
आता अचलपूर गावामध्ये जर एक दुकानावरून जर का सगळ्यांना एक सारखीच माहिती जात असेल किंवा माझ्याकडून एक सारखी माहिती जात असेल तर सगळ्यांना चांगला परिणाम येणार आहे का? गडबड येईल की नाही? म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीचा पोत, पाणी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतरच पुढची गाईडलाईन दिली गेली पाहिजे. नाहीतर मग शेतकऱ्याने स्वतः शेती त्याच्या जवळ आहे, तो डेली त्या शेतात जातो, तर त्याला त्या शेतीविषयक माहिती असणे फार महत्वाचं आहे. की मला 1 तास पाणी दिल्यानंतर पाणी निचरा होतो का नाही होत, का तो डम्पिंग राहतो का 3 दिवस पाणी तिथंच राहते, मग हे का राहते, कशामुळे राहतं, याच्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, हे सगळं माहिती घेणे फार महत्वाचं आहे. तर मग तुम्ही शेतीमध्ये टिकू शकतात. आता डम्पिंग ग्राउंडला गेले होते आम्ही तुमच्या इथल्या, बोलायला नको पाहिजे विषय, पण हे गडबड आहेत. पूर्ण गावाचा कचरा जमा होऊन तिथे येतो आहे. बरोबर. आता मला सांगा, कचऱ्यामध्ये सगळं आहे. घरातलं वेस्टेज भाजीपाला आहे, तुमचे कुरकुऱ्याची पन्नी आहे, तुमची दुधाची पिशवी आहे, तुमच्या जे काही लग्न समारंभ होत आहेत त्याचे त्या टेबलावरचे प्लॅस्टिकचे कागद आहेत, प्लेट्स आहेत, ग्लास आहेत, हे सगळे एका ठिकाणी डम्पिंग आहेत. आता तिथं त्या सगळ्या डम्पिंगला एका मशीनच्या साह्याने पूर्ण क्रश केलं जात आहे. काय केलं जात आहे? बारीक पार्टिकल्स केले जात आहेत. आता मला सांगा, प्लॅस्टिक ही माती आहे का? आता ती फक्त तुमच्या डोळ्यासमोर एक पानाच्या ह्या अशी होती, तिला फक्त क्रश करून मायक्रो दिली. आता ती शेतात टाकल्यानंतर ते झाडाचं खाद आहे का? आपल्याला हे सगळं माहिती असल्यावर सुद्धा ते टाकल्यानंतर 1 वर्ष तुम्हाला बेस्ट रिझल्ट येतील. कारण का? त्याच्यासोबत 20% बायोमास कार्बन पण रेडी आहे. पण 80% असं मटेरियल आहे की ते तुमच्या जमिनीला बिलकुल वाईट परिस्थितीत घेऊन जाईल, म्हणजे नापीक करून टाकेल. तर कुठेतरी तुम्ही शेतकऱ्यांनी ह्या अशा गोष्टीला प्रतिबंध आळा घालायला पाहिजे, नाहीतर मग ते मटेरियल आपल्या शेतापर्यंत यायला नको. बरोबर. मला फार गडबड वाटली ती, म्हणून आतून अंतर्मनातून मी सांगतो आहे तशा गोष्टी करायच्या नाहीत. काय आहे ते मायक्रो प्लॅस्टिक तुमच्या शेतात आलं की तुमच्या शेतीचं आताच तुमच्या जमिनीमध्ये पाणी निचरा होत नाहीये, क्षारयुक्त आहे, TDS जास्त आहे. बरोबर. याला तुम्हाला पाणी आज दिलं की 3 दिवस पाणी जमिनीवरती राहतं. झाडाला दररोज पाणी द्यायला मी सांगतो, तुम्ही नियोजन कसं करणार? बरोबर. मग आता माझ्या शेतकऱ्याला मी जर फोनावरती गाईडलाईन देतोय की बाबा केळीचं पीक लावलेलं आहे, काळी जमीन आहे, मग काळीला जर पाणी आहे तर कमीत कमी 1 घंटा न देता 10 मिनिटं तरी द्या. पण 10 मिनिटात सुद्धा ते पाणी लीच होऊन बाहेर निघून येतं आहे, म्हणजे जमिनीचा pH वाढलेला आहे. तो कसा कमी करणार? तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलाढाला अभ्यास आपल्याजवळ असला पाहिजे, तर मग आपण शेती चांगली पिकवू शकतो. नाहीतर मग कसं कुठे काय डम्पिंग होऊन जाईल आणि कुठं काय बसून जाईल अशी हे केळी, तर आपल्याला पण लक्षात येणार नाही. दुसरं, केळीच काय, तुमच्याकडे संत्रा हे मुख्य पीक आहे, पण संत्र्याच्या बागा लोक, मी आता रस्त्याने येतो आहे, कुठनं पांढुरण्यावरनं जिथून मी टर्न केलेला आहे तिथून इथपर्यंत कमीत कमी 10 बागा ज्या आहेत आज मोडत असताना मी बघितल्या JCBच्या साह्याने. म्हणजे ह्या गोष्टी काळजाला लागणाऱ्या आहेत. बरोबर. आता कसं आहे, पीक नियोजन करावंच लागेल. संत्राबाग काढली म्हणजे आता केळीकडे जावं लागेल, नाही तर मग दुसरं. पण ते लावण्याआधी आपल्याला शास्त्रोक्त पद्धत, त्या पिकाविषयी पूर्ण माहिती असणं फार महत्वाचं आहे. किंवा मी ज्या जमिनीमध्ये त्या गोष्टी लावणार आहे तर माझ्या जमिनीची कॅपॅसिटी काय आहे, म्हणजे pH काय आहे, कार्बन पर्सेंटेज काय आहे, EC काय आहे, NPK रेशो काय आहे, सेकंड न्यूट्रिशन रेशो काय आहे, मायक्रो जो असतो आपला, म्हणजे न्यूट्रिशन जे असतात आपले सूक्ष्म, ते किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याजवळ असला पाहिजे. आता त्या गोष्टी जाऊ द्या, पण कमीत कमी आपल्याला आपल्या जमिनीचा कार्बन पर्सेंटेज रेशो तर मेंटेन असला पाहिजे. तर त्या जमिनीत लावणं जाणारं कोणत्याही प्रकारचं जे पीक आहे ते चांगल्या प्रकारे येईल, एवढं शाश्वत सत्य आहे. मी आताच तुमच्या बाजूची जी पीक आहे, आता तिथे जाऊत आपण व्हिडिओ बनवून त्या पिकाबद्दल माहिती घेतली तर अक्षरशः म्हणजे छातीला लागण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. आणि शेतकरी किती बळी पडतात, तर तेच आहेत गोष्टी. आता त्या गोष्टी, त्याचा ट्रेंड बनलेला आहे, तो ब्रँड बनलेला आहे. आता पुढच्या वर्ष कसं येणार हे त्यांना माहिती नाही. बघा, विकणारे विकून मोकळे होणार, त्यांना बी काही म्हणून उपयोग नाहीये. मागणी आहे म्हणून ते पुरवठा करतायत, आणि जर त्यांनी पुरवठा नाही केला तर 10 आहेत, 20 आहेत, 40 आहेत. बरोबर. पण माझं ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांना म्हणजे हात जोडून विनंती आहे
की कोणत्याही प्रकारचं पीक तुम्ही जर लागवड करत आहात तर आधी आपली जमीन चांगली करा. जमीन चांगली करून कोणतं पीक घेताय तर त्या पिकासाठी काय क्रायटेरिया आहेत का, मला त्या पिकाच्या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मी जमा केलेली आहे, गोळा माहिती केलेली आहे. बरं, ती माहिती कोणाकडून मी घेतलेली आहे हे बी महत्वाचं आहे. नाही तर यूट्यूब प्लॅटफॉर्म सुद्धा असे गडबड झालेले आहेत की ज्याला काही कळत नाही तो बी कोणाच्या शेतात घुसून व्हिडिओ बनवतो आहे. तर ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की जेणेकरून बाबा मी एखादी चांगला ॲग्रोनॉमिस्ट किंवा जो ग्राउंड लेवलचा शेतकरी जरी आहे, जरी तो अंगठे बहादूर आहे ना, पण शेती चांगल्या प्रकारे करतो आहे, त्याला त्या बाबतीतलं नॉलेज आहे, झाडाच्या पानांचं नॉलेज आहे, झाडाच्या स्टेमचं नॉलेज आहे, झाडाला पाणी देण्याचं महत्त्व त्याला माहिती आहे, जमिनीचा पोत त्याला माहिती आहे, तशा व्यक्तींकडून जरी आपण गाईडलाईन घेतली तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची लाज वाटायला नको पाहिजे. माझ्या माहितीनुसार होते काय, भरपूर लोकांना लाज वाटते की मी याला का विचारू. तसं मी आहे ना, मी आता एवढा फिरतो, पूर्ण भारतभर 1 महिन्यापासून फिरतो आहे. कमी 1 महिना कंप्लीट झाला मला आज. बरोबर, मला जिथं शिकायला भेटलं ना, मी शेतकऱ्याच्या पायाजवळच बसून जातो. कारण शेतकऱ्यासारखा प्रायोगिक कोणी आहे का, त्याच्यासारखं आळं उभं उलट करणारा आहे का कोणी, त्याच्यातच दम आहे. बरोबर, म्हणजे शेतीचा जो लागवणीचा पुरवठा आहे, शेती काय आहे आणि कशी आहे, कारण ह्या माऊलीसारखं तारणारं दुसरं कोणतंही संसाधन मला आजपर्यंत मिळालेलं नाही. नोकरी सुद्धा नाही, नोकरीवाल्यांचे सुद्धा डबे नंतर ठणठणीतच राहतात, गडबड असते. पण शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर आनंदाने चहा पाजतो, जेवणाचं विचारतो, राहत आहेत का जात आहेत हे बी विचारतो. त्यांच्या तर कपाळ्यांना जाळ्या पडतात सर्वात आधी की ह्या कोण आपल्या घरी येऊन गेला. म्हणजे एवढ्यापर्यंतच्या समस्या आहेत. पण आज शेतकऱ्याला जर पाठपुरावठा, हात धरणी आणि त्याला जर का शेतीविषयक जर चांगलं मार्गदर्शन नाही मिळालं तर अजून 4 वर्षानंतर माझा शेतकरी तयार होणार नाही शेती करायला. कारण त्याला त्या शेतीमध्ये पाहिजे तो नफा मिळणार नाही, तोटाच मिळेल. त्या तोट्यामुळे तो कोणत्याही प्रकारचे जर पिकं लागवडीचा जर प्रयत्न करेल तर त्याला जर हानी होत असेल तर मग तो हानीला बळी पडेल. आणि विदर्भाचं नाव तर आपल्याला माहिती आहे की अक्षरशः अश्रू येतात शेतकऱ्याचं नाव घेतलं की फासावर चढणे, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी नको व्हायला पाहिजे. म्हणून मोटिवेशनल स्पीच म्हणून शेती बाबतीत एक 10-15 दिवसानंतर तुम्हाला किसान कार्यशालाचं प्रारूप वेगळं दिसून येईल. ठीक आहे, आणि त्या गोष्टी मी नाही करणार, माझा शेतकरी सांगेल. माझा संत्र्याचा टॉप मोस्ट जो शेतकरी आहे तो माहिती देईल की मी काय केलेलं आहे संत्र्यामध्ये. माझ्या केळीचा जो शाश्वत शेतकरी आहे परतवाड्याचा, अंजनगाव सुरजीचा, तुमचा ह्या आजूबाजूचा, तो सांगेल की मी ह्या क्षेत्रामध्ये केळीमध्ये कसं वरती गेलो. मग त्याचं ऐकून माझे शेतकरी पुढे जातील. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मातीचा पोत हा वेगळा आहे, तर त्या मातीच्या पोतच्या अनुसार आपल्याला शेती करावं लागेल, हे महत्वाचं आहे. तुषार गभनेकडे 35 किलोचे घड पडता आहेत तर माझ्याकडे पडायलाच पाहिजे. पण तुषार गभनेचं शेत कसं आहे, पाणी कसं आहे, त्याचं काम करण्याची प्रणाली कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी चाचपून तुम्ही 35 नाही तुम्ही 50 काढू शकतात, एवढी गॅरंटी आहे. कारण केळीच्या झाडाला 70 किलोचा घड सुद्धा मी बघितलेला आहे. किती? 70 किलोचा. मग 100चा बी येत असेल ना. काढायचा हिंमत असली पाहिजे. पण त्याच्यासाठी त्याला बेसमेंट काय लागेल, त्याला न्यूट्रिशन काय लागेल, त्याचा क्रायटेरिया काय आहे, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर जेणेकरून मग आपल्याला खर्च पण कमी करता येईल आणि झाडाला मागणी तेवढा पुरवठा पण करता येईल. बरोबर, हे असं वाईट होत आहे. हे क्षारांचं प्रमाण आहे. काळ्या जमिनीमध्ये पाणी लवकर निचरा होत नाही, जमीन पकडून ठेवते. दुसरं, आपल्याकडच्या जमिनीची पाण्याचा TDS जास्त आहे. तुम्ही चेक करून या. TDS हा जो आहे ना, हा 800च्या लगभगच असेल तुमचा. 750-800 जर असेल ना तर हा TDS होतो काय, हा पाणी, हा क्लोराईड असतो एक. दुसरं, आपण रासायनिक खतं देत आहेत. बरोबर, मग रासायनिक खतं पण क्लोराईड वरती बाउंडिंग होऊन येतात. मग ते सॅच्युरायझेशन कुठे होतील, मातीवरती होतात. मग याचे बाउंडिंग तोडण्यासाठी वारंवार तुम्हाला सांगावं लागतं की बाबा याला ऍसिड ट्रीटमेंट करा. मग ऍसिड ट्रीटमेंट केलं की याला ह्या बेडला ते रिलीज करते, म्हणजे या क्लोराईडला तोडतंय आणि ते फर्टिलायझरच्या स्वरूपात झाडाला देते. म्हणजे झाडं हिरवेगार पडतात. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही केलं ना, तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड केलं की 5व्या दिवशी झाडं अशी हिरवेगार दिसतात. बरोबर, असं वाटतं चला काय दिलं आपण. बरोबर, तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. मग आता याच्यासाठी आपण एक सेशन घेऊ इथं 20-25 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर सगळ्यांचा,
संत्र्याचा पण राहील, केळीचा, म्हणजे जेवढे पिकं आपण घेतो त्या पिकांचा आढावा आपण घ्यायचा की लागवडीपूर्वी त्याचं पूर्वमशागत कशी झाली पाहिजे, बियाणं कोणतं नेमणूक झाली पाहिजे कोणत्याही याची, आणि लागवडीच्या पद्धती कशा असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात, कोणत्या वेळेला येतात, मग त्याची उपाययोजना कशी केली पाहिजे. म्हणजे आजार होण्याच्या आधी जर का आपल्याला माहिती असलं, आता जसं मध्ये 20-25 दिवस भरपूर थंडी पडली, त्याच्या आधी थोडासा पाण्याचा सुटका पण पडला, जसे आपण हरभरे लावले त्यावेळेस 1-2 पाणी पडून गेलं ना, मग अशा परिस्थितीत करायचं काय. जर आपल्याला माहिती असलं तर मग उपाययोजना करू शकतो, नाहीतर मग माहितीच नाही, दुकानदाराच्या भरोशावरती जर आहे तर मग दुकानदार बी कसं दुकान सोडून तुमच्या शेतात आलेलं नाही की काळी जमीन आहे का पिवळी, मी तर येऊन बघितले तुमच्या शेतात घरची जमीन, बरोबर, ते त्याला तिथं तुम्ही जे मागणार तो तिथं देणार. ऍक्च्युअल मातीचा पोत बघितल्यानंतर मी सगळ्यात आधी यांना तेच विचारतो, बाबा मातीचा पोत कसा आहे, पाणी निचरा होतो आहे का, क्षार जमलेले आहेत का, मी सगळं विचारणा केल्यानंतरच ट्रीटमेंट करतो, नाही तर भलेही 2 दिवस मागे लागा, मी रिप्लाय देत नाही. कारण मला ह्या गोष्टीचा पूर्णतः अभ्यास करून चुकला की प्रत्येकाला एक गाईडलाईन वाटून किंवा सांगून शेतकऱ्याचा उद्धार होणार नाही. त्याला त्याच्या मातीप्रमाणेच त्याची हे द्यावी लागेल गाईडलाईन. दुसरं, त्याच्या खिशाचा बजेट पण बघावा लागेल, नाही तर जेणेकरून मी काही सांगितलं आणि त्याचा खिसा माहिती पडलं की तो गरम आहे, म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये, तो करणार काय. पण तात्पुरती त्या टायमासाठी त्यांना त्याच्या खिशात नसलं जरी तरी कुठंतरी आहे ते घेऊन त्याला ड्रिप ऍप्लिकेशन ड्रिंचिंग जर केली, कारण मेहनतीला शेतकरी मागे हटत नाही एवढं मला माहिती आहे. म्हणून तुम्हाला CMV व्हायरसला तुम्ही ज्यावेळेस बळी पडले सगळे ह्या क्षेत्रातले, आता तरी तुमचे प्लॉट उभे आहेत, बाकीच्या शेतकऱ्यांचे प्लॉट अक्षरशः ट्रिलर नागर करून फेकावे लागले, आज उभे आहेत, बरोबर. कारण का, नुसत्या ब्लिचिंग पावडरमुळे. किती रुपयाची येते होते, 30 रुपये किलो का 35 रुपये किलो आहे. रिपेअर झाले की नाही प्लॉट, पण याच्या कशामुळे झाले हे तुम्ही वारंवार ऐकून घेतलं आणि त्या ड्रेंचिंगा केल्या, म्हणून हे प्लॉट उभे आहेत. नाही तर इथं आज प्लॉट दिसला नसता, मला हरभरा किंवा गहू दिसला असता. हे 100% सत्य आहे की नाही. बरोबर आहे, सत्य आहे. ते कोणत्या कंपनीचं रोप लावलं मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही केळी शेतकरी आहेत, तुम्ही माझ्याशी नाडीला जोडले गेले. मग बरोबर, मी यांना मागच्या वेळेस 3 महिने 4 महिने आधी इंटिमेशन दिलं होतं की कोणालाही रोपाबाबतीत विचारायचं नाही की कोणाचं लावलेलं आहे. केळीमध्ये प्रॉब्लेम दिसला ना, त्यांना सरळ उभं करून, भलेही तो ऐकत नसो, त्याला खांद्यावर हात टाकायचा की बाबा मी एवढं सांगतो एवढं कर, मला ना पैसे पाहिजे ना काही पाहिजे, एवढं कर फक्त, आणि 15 दिवसानंतर मला रिझल्ट सांग. भरपूर लोकांच्या शेतांमध्ये मी पाठवलं यांना, हे गेले, आणि गेल्यानंतर आजची ती वेळ आहे, आणि आजच्या 4 महिन्या आधीची जी वेळ आहे की 4 महिन्या आधी या व्यक्तीला शेतात घुसू देत नव्हते लोक, आज ह्या व्यक्तीला फोन करून बोलवतात की मी आता काय करू, कारण त्यांना परिणाम दिसून आले, रिझल्ट दिसून आले. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय असते, शेतकऱ्याची पण चुकी नसते. शेतकरी आज कसा आहे की जाऊ दे यार, आजपर्यंत कितींनी सांगितलं आणि तू काय आता हे परत नवीन सांगतो, जाऊ दे बाबा लेका, काय काही करायचं नाही, मुर्दे. एक पहिलेचा एक ट्रेंड होता आमच्या शेतावर, एक ॲग्रोनॉमिस्ट येत होते शर्टिंग करून आणि बढियापैकी, आणि आम्हाला सांगून चालले जात होते हे औषध मारा, ते औषध मारा, आणि ह्याच दुकानावर भेटते आणि तिथंच जा. तर सुरुवातीला 2 वर्ष हे खूप चाललं, पण कायचं ते सगळं करून नाही, पण शेतकऱ्याला आरामच नाही. त्यावेळेस जिथं आपण समजा सवा मोठा ठेवला तिथं म्हणजे वेन लवकर होत. हा, ऍक्च्युअल केळीला मग तेच आहे की केळीला मी काय सांगतो, क्रायटेरिया म्हणजे डिस्टन्स किती ठेवला गेला पाहिजे, केळी कधी लागवड झाली पाहिजे. केळीला जेवढा मोठा सोया ठेवला तेवढं जास्त फोटोसिंथेसिस होतं. केळी चांगली पण असेल, सोया आता निस्वन झाल्यानंतर बी केळी चांगली निस्वन करत असेल, बरोबर आहे की नाही. मला 4 वर्ष लागले तुमच्याकडच्या केळीला 5x5 5x4 मधून बाहेर काढायला. आज कुठेतरी तुमच्याकडे लोक 5 5.5 6 वरती आलेले आहेत, माझी 5x7. बरोबर. तर ह्या गोष्टींना कसं आहे की मी तेच सांगतो ना की हे सेशन लक्षात आले पाहिजे. आपण केळी लागवड करतो आहे तर तिला नेमका ग्राफ किती दिला गेला पाहिजे हे पहिल्यांदा आपल्या लक्षात पाहिजे. जमीन कशी असली पाहिजे, मग जमीन कशी आहे तर मग मला केळीच लावायची आहे, तर मग त्या जमिनीसाठी मी काय नियोजन केलं पाहिजे की मी केळी घेऊ शकतो, बरोबर आहे की नाही. आता डोक्यातच घोडं घुसलाय की मला केळीच करायची आहे, मग त्या जमिनीसाठी मग आपल्याला काय करावं लागेल, कारण आपला हा पूर्ण सातपुड्याचा पायथा जो आहे हा उष्णकटिबंध पट्टा येतो,
बरोबर. इथं जर तुम्ही सायंटिफिकली जर कोणी सायंटिस्टला जर विचारलं ना की मी केळी लावतो, तो डायरेक्ट फुली मारून देतो आपल्या याच्यावरती. तो काय सांगतो की केळी बिलकुल होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यात चांगली बेस्ट केळी काढतोय. बरं, पण होतं काय आहे की आपल्याला खर्च बी तेवढाच लागतो आहे, पण उत्पादन त्या मानाने आपल्याला मिळत नाहीये. आता 2% म्हणजे ऑर्गॅनिक शेती करतात, त्यांची पण केळी आहे, या रोड टच वावर आहे त्यांचा. आता होतं काय की मेन काय आहे, शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला पाहिजे. तुम्ही ऑर्गॅनिक करा, रासायनिक करा का कशीही करा, मेन काय आहे शेतीचा पोत जपला गेला पाहिजे. आता रासायनिक जर हे 10 वर्षापासून करतायत तर आज यांची शेती सुधारलेली असेल, यांना आपण थांबवू शकत नाही. पण जो व्यक्ती गेल्या 50 वर्षापासून रासायनिक करतो आहे, त्यांना तुम्ही काल सांगितलं की तू आता बंद कर, हे उद्यापासून मी सांगतो ते कर, त्याला रिझल्ट पाहिजे तेवढे मिळणार नाही. त्याला धीरे 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 त्या वळणाकडे जावं लागेल. काकाची सफेदी झाली या गोष्टी करता करता. आता त्यांची शेती पूर्ण रिपेअर झालेली आहे, बरोबर. तर त्यांना कसं आहे 20% 30% रासायनिक टाकलं ना त्याचे 100% रिझल्ट मिळतात. आपल्याला 100 टाकून सण 10% मिळतात. कारण का आपल्याकडे जमिनीमध्ये जैविक संसाधनांची फार कमी आहे. दुसरं सर्वात महत्वाचा जो कार्बन पर्सेंटेज रेशो जो ढिला झालेला आहे, कमी झालेला आहे, तो पूर्ण शून्य झालेला आहे. शून्य म्हणजे काय 0.002 0.003 म्हणजे तो किती खाली गेला. तर ह्या गोष्टी लक्षात आणून म्हणजे याचा एक पूर्ण सिलेबस जर लक्षात घेतला तर मग केळी असू द्या, पपई असू द्या, कोणतंही क्रॉप असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये हेवी बंपर यील्डच काढू शकतात. मी प्रयोग करायसाठी एक 5x5 लावली आणि सोबत सारखी लावली, एक झिगझॅग लावली, 7x5 लावली. तर मला त्याच्यात चांगला रिझल्ट दिसला. तर तिच्यामध्ये होतं काय की ते त्याला ग्राफ मोठा मिळाला, हवा खेळती आहे, त्याच्यामुळे त्यात तो त्याचा स्टंप पण मोठा असेल, सगळं व्यवस्थित असेल, बरोबर. अंतरवरती फार मोठा फरक पडतो. त्यानंतर हे केळी एकसारखं रोप, एक दिवसची लागवण, एकसारखं फर्टिगेशन, तरी याच्यात आणि त्याच्यात जमीन आसमानचा फरक. चालेल. आता तुम्ही पुढच्या वेळेस आपण सेशन घेऊ आणि भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण शेतकऱ्यांचे फोनावर फोन चालू आहे, तर आपण परत दुसरीकडे पण जाऊ. ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके.